हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण आणखी एक पॉइंट पाहणार आहे. 12th केमिस्ट्रीचा युनिट स्टार्ट केला होता आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. ओके, आता खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याच्या बेसिसवर एखादा एमसीक्यू वगैरे तुम्हाला येऊ शकतो, असा आपण पॉइंट आज घेणार आहे. त्या पॉइंटचं नाव आहे, सर्वात प्रथम युनिटचं नाव टाकतो, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. ओके, याच्यामधला एक पॉइंट आज स्टार्ट करणार आहे आपण. पॉइंटचं नाव आहे त्या इस्टरिफिकेशन. ओके, सो ही पहिले आपण कॅप्चर घेऊ. इस्टरिफिकेशन. आता इस्टरिफिकेशन काय? ओके, आता इस्टर आहेत काय, तर ही ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह आहेत कार्बोक्सिलिक ऍसिडच्या. ओके, ऍसिडिक डेरिव्हेटिव्ह. आपण इस्टरला नॉर्मली कार्बोक्सिलिक ऍसिडच्याच डेरिव्हेटिव्ह म्हणतो. मग आता कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ज्या काही डेरिव्हेटिव्ह आहेत त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. सो इस्टरिफिकेशन खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे इंडस्ट्रियल एरियामध्ये. इस्टर नावाचे जे काही केमिकल्स असतात, जसं आपण त्यांना म्हणू शकतो इथाइल प्रोपॅनोएट किंवा ब्युटाइल प्रोपॅनोएट किंवा ब्युटॅनोएट, इथॅनोएट, मिथॅनोएट, हेक्झॅनोएट. ओके, त्यांना आपण इस्टर म्हणतो. मग आता हे इस्टर आहेत काय, कसे प्रिपेअर करायचे ते आपण बघू. ओके, सिंपल. द फॉर्मेशन ऑफ इस्टर, द फॉर्मेशन ऑफ इस्टर फ्रॉम, किंवा आपण वेगवेगळ्या केमिकल पासून इस्टर बनवू शकतो. असं नाही की बाबा एकच प्रोसेस आहे, बट आपल्या बुक मध्ये आहे खूप साऱ्या. नोन ॲज इस्टरिफिकेशन. ही एक नॉर्मल डेफिनेशन झाली, पण आपण ऍक्च्युअली एक खूप छान प्रकारे एक डेफिनेशन स्टडी करणार आहे. सो इस्टरिफिकेशन, बघा इस्टरिफिकेशन इट इज डिफाइंड ॲज, ऑर मध्ये एक डेफिनेशन देणार आहे आता मी तुम्हाला. ऑर मध्ये इट इज डिफाइंड ॲज when अल्कोहोल रिप्रेझेंट केलं जातं ROH ने, अल्कोहोल, और फिनॉल रिप्रेझेंट केलं जातं AROH ने, अल्कोहोल और फिनॉल when react, खूप इंपॉर्टंट पॉइंट आहे, when react with कार्बोक्सिलिक, प्रोनाउन्सिएशन क्लियर करायचं, कार्बोक्सिलिक ऍसिड and produce ester known as esterification. What is meant by esterification? When alcohol or phenol, आपल्याला माहिती आहे अल्कोहोल आणि फिनॉल हे दोन्ही कंपाऊंड नॉर्मली सिमिलर प्रॉपर्टीज शो करतात. जर हे दोन्ही कंपाऊंड नॉर्मली सिमिलर प्रॉपर्टीज शो करत असतील, मग एकतर तुम्ही अल्कोहोल सुद्धा घेतलं चालतं, एकतर तुम्ही फिनॉल सुद्धा घेतलं तरी चालेल. अल्कोहोल आणि फिनॉल जेव्हा असतील तेव्हा, अल्कोहोल किंवा फिनॉल असेल तेव्हा त्याच्यासोबत आणखी एक कंपाऊंड घ्यायचा आहे तुम्हाला. तो कुठला असणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिडचा. आणि हा जो काही कार्बोक्सिलिक ऍसिडचा कंपाऊंड आहे, हाच कंपाऊंड तो तुम्हाला काय प्रोड्यूस करून देईल? तो देईल तुम्हाला इस्टर. म्हणून त्याला काय म्हणायचं? इस्टरिफिकेशन. ओके, व्हेन अल्कोहोल और फिनॉल रिएक्ट्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोड्यूस इस्टर. मग आता हे तर नॉर्मली इस्टर देतात, पण हे रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. बघा कशी. सो एक बेसिक रिएक्शन देणार आहे मी, त्याच्यानंतर एक दोन आपण कंपाऊंड फॉर्म करू. बेसिक रिएक्शन म्हणजे ही रिएक्शन जी असते ही सर्व अल्कोहोल आणि सर्व फिनॉलला सेमच असणार आहे. तर बघा, वेन अल्कोहोल, आता अल्कोहोल साठी काय घेणार आहे आपण? ROH. अगेन कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड H. ओके, बघा आता. सो हा झाला आपला अल्कोहोल आणि हा झाला कार्बोक्सिलिक ऍसिड. मग अल्कोहोल पण आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड पण आहे. हे जेव्हा एकमेकांसोबत रिएक्ट होतात, मस्त रिएक्ट होतात, हे एकदम सुखाचा संसार. बघा, एकदम एका तऱ्हेने रिएक्ट होतंय. पण जेव्हा हा सुखाचा संसार
सुरू असतो तेव्हा हा सुखाचा संसार आणखी सुखाने व्हावा, म्हणजे ही रिएक्शन आणखी स्पीडने व्हावी यासाठी एक कंपाऊंड यूज करता तुम्ही, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे ना. सो कॉन्सन्ट्रेटेड जेव्हा तुम्ही H2SO4 यूज करता तेव्हा ही रिएक्शन जी आहे ही आणखी खूप स्पीडने होते. मग सर इथं तर हा ऍक्च्युअली ऍसिडच आहे, मग ऍसिड असताना तुम्ही ऍसिड का बरं घेतले? अरे बाळा, तिथं आपल्याला काय करायचंय, रिएक्शनचा रेट वाढवायचा आहे. म्हणजे ज्या रिएक्शनला तुम्हाला अर्धा घंटा लागत आहे ते तुम्हाला 10 मिनिटातच बनवायचे, कारण तुम्हाला काय टाइम खूप कमी आहे तुमच्याकडे. ओके, नरेंद्र मोदी पेक्षा पण बिझी आहे. म्हणजे या तऱ्हेनं तुम्हाला ती रिएक्शन करायची. काय करतो कॅटलिस्ट? व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट? विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. ओके, विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. आता कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलंय तुम्ही, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मग सर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च का बरं घेतलं, डायल्यूट का बरं घेतलं नाही? कारण मला असं ऍसिड पाहिजे का जे ऍसिड या कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा स्ट्रॉंग असेल. मग मी जर डायल्यूट H2SO4 घेतलं तर या ऍसिडची पॉवर, कार्बोक्सिलिक ऍसिडची पॉवर आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची पॉवर ही कशी असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे मग माझा तिथे ऍसिड टाकून काही फरक पडणार आहे का? नाही. त्यासाठी मला असं ऍसिड पाहिजे का जे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल, म्हणजे ते जे काही ऍसिड असेल कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा कसं असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. मग आता हे तर स्ट्रॉंग आहे, तर रिएक्शन होते कशी? बघा, आर कुठला गेला आपला अल्कोहोलिक ग्रुप. सो होणार कशी आहे? इथं मिळतं तुम्हाला H2O. आता H2O कसा मिळतो? तर ऍक्च्युअली खरोखर जेव्हा रिएक्शन होते तर अल्कोहोलिक ग्रुपचा हायड्रोजन आणि कार्बोक्सिलिक ग्रुपचा ऑक्सिजन रिमूव्ह होतो, पण आपल्या बुक मध्ये एवढं डिटेल मध्ये दिलेलं नाही, म्हणून सिंपल मध्ये हा OH आणि हा H हे असं कन्सिडर करायचं. बघा, खूप इम्पॉर्टंट, जर एखादा MCQ आला, from this reaction the hydroxy group which is emitted from, that is from alcohol, option B from carboxylic acid, option C concentrated H2SO4, none of both, option 4. आलं का लक्षात? जर तुम्हाला एखादा MCQ आला याच्यावरती the hydroxy group which is emitted from, in esterification the hydroxy group which is emitted from कशापासून इमिट होतो? तर तो होतो कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. हो, मग तुम्ही आम्हाला असं म्हणता की बॉस सर हा तर ऍसिड आहे, म्हणजे हा तर फक्त याने H पॉझिटिव्ह आयन द्यायला पाहिजे. अरे बाबा, हे मास स्पेक्ट्रोस्कोपीच्या भरोशावर क्लीन झालेला आहे. हा आता जास्त डिटेल मध्ये मी जात नाही. ऍक्च्युअली हा जो आयसोटोप घेतात 18 चा आणि हे दोन्ही घेतले 16 चे, तर तुम्हाला वॉटर मध्ये जो काही ऑक्सिजन मिळतो याचं मास असतं 18 वालं. आलंय लक्षात? म्हणून पण तुम्ही एवढंच ध्यानात ठेवायचं की बाबा H2O इमिट झाला, पण तो H2O कसा इमिट झाला? हा हायड्रॉक्सी ग्रुप घ्या आणि हा H. आलंय लक्षात? असा H2O इमिट करा तुम्ही सिंपल. आणि नंतर होतं काय, हा जो काही अल्काइल ग्रुप आहे पॉझिटिव्ह वाला, हा कुठे अटॅच होईल? हा होईल या कार्बनला, आणि तुम्हाला काय मिळेल? मस्त सुंदर सुबक एक कंपाऊंड मिळेल ज्याचं नाव आहे इस्टर. आलंय का लक्षात? ज्याचं नाव काय आहे? इस्टर. आणि नंतर काय झालं? वॉटर. म्हणून या रिएक्शनला डिहायड्रेशन सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता या रिएक्शनला म्हटलं जातं डिहायड्रेशन. मग आता सर ही तर रिएक्शन रिव्हर्सिबल आहे, म्हणजे इस्टरिफिकेशन, हे रिएक्टर आणि हे प्रॉडक्ट जेव्हा अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट होणार तेव्हा तुम्हाला मिळणार आहे इस्टर. ओके, तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे? इस्टर आणि नंतर वॉटर मॉलिक्यूल. मग जेवढ्या होईल तेवढ्या लवकर, शक्य होईल तेवढ्या लवकर हा वॉटर मॉलिक्यूल या इस्टर मधल्या मिक्सचर पासून काय करायचा? अलग करायचा. जर तुम्ही तसं केलं नाही तर हा इस्टर आणि वॉटर अगेन रिएक्ट विथ इच अदर. देयर इज नोन एज हायड्रोलिसिस, and by the hydrolysis of ester what do we get? We get alcohol and carboxylic acid. What we get? We get alcohol and carboxylic acid. खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय, बघा लक्ष द्या. का जेव्हा अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट होतो ते कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये, त्या रिएक्शनला म्हटलं जातं डिहायड्रेशन किंवा त्यालाच म्हटलं जातं इस्टरिफिकेशन. त्याला काय म्हटलं जातं? इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशन.
इस्टरिफिकेशन. या वरच्या प्रोसिजरला म्हणायचं इस्टरिफिकेशन. आणि जेव्हा ही वरची जी काही प्रोसिजर आहे ही जेव्हा घडते तेव्हा त्याला आपण म्हणतो इस्टरिफिकेशन. बट नंतर ही जर रिव्हर्सिबल रिएक्शन आली तर त्याला म्हणायचं हायड्रोलिसिस. ओके, मग हे हायड्रोलिसिस व्हायला नाही पाहिजे, कारण तुम्ही काय प्रोड्यूस करताय, तुम्ही काय बघताय, इस्टरिफिकेशन, तिथे इस्टर प्रोड्यूस व्हायला पाहिजे. मग जर इस्टर प्रोड्यूस करायचं असेल तर त्या रिएक्शनच्या मिक्सचर मधून जसा हा अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचा मॉलिक्यूल इस्टर फॉर्म केला आणि वॉटर मॉलिक्यूल फॉर्म केला, तसाच तो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा. मग जर इथं वॉटर मॉलिक्यूल तुम्ही रिमूव्ह करून टाकला, काढून टाकला त्या मिक्सचर मधून, म्हणजे ते रिव्हर्सिबल होईल का? नाही होणार. म्हणजे हायड्रोलिसिस तिथं होईल का? नाही होणार. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? तुमचा इस्टर मिळणार आहे. ओके, सो देयर इज वॉटर मॉलिक्यूल H2O आणि याला म्हणायचं हायड्रोलिसिस. ओके, ही झाली फर्स्ट रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन ही अल्कोहोल साठी, फिनॉल साठी आहे. आणखी एक रिएक्शन सिंपल. इथं तुम्हाला अल्कोहोलच्या जागी काय यूज करायचं आहे? एखादा फिनॉल. हा झाला तुमचा फिनॉल. ओके, सो हा झाला तुमचा फिनॉल. सेकंड रिएक्शन, पहिली वाली अल्कोहोलची एक होती, ही दुसरी वाली. सेम रिएक्शन होणार आहे. तिथं सुद्धा तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि फिनॉल हे रिएक्ट केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? इथं मिळणार आहे तुम्हाला एक फिनाइल ग्रुप. ओके, आता अल्काइड आहे पण हा कुठला राहील? तुमचा फिनाइल ग्रुप आहे. ओके, सो नाउ दॅट इज नोन एज फिनिलिक इस्टर. अल्काइल अँड फिनाइल इस्टर किंवा अल्काइल अँड अराइल इस्टर. जर एक अल्काइल ग्रुप असेल, एक अल्काइल ग्रुप आहे R आणि एक अराइल ग्रुप आहे, तर त्याला म्हणायचं अल्काइल अराइल इस्टर. आणि जर दोन्ही अल्काइल ग्रुप असतील तर त्याला म्हणायचं अल्काइल इस्टर. आलं लक्षात? सो दोन रिएक्शन आहेत आपल्याकडे. एक अल्कोहोल साठी घेतली होती आपण, एक फिनॉल साठी घेतली. अल्कोहोलची बघा ROH प्लस CH3 किंवा इथं आपण असं कन्सिडर करू R C double bond O single bond O single bond H. In presence of EH positive condition, what we get COOR plus H2O. आता या रिएक्शन मध्ये हा जो काही तुमचा दोन्ही अल्काइल ग्रुप आहे म्हणून याला म्हणायचं अल्काइल इस्टर आणि याला म्हणायचं अल्काइल अराइल इस्टर. डिफरन्स पाहून घ्या, अल्काइल इस्टर, अल्काइल अराइल इस्टर. ओके, समजलं इथपर्यंत? सो नाउ दॅट इज युअर इस्टरिफिकेशन. मग आता ही इस्टरिफिकेशन झालं तर सर याच्यावर प्रॉब्लेम काय घेणार आहे? सो आपण काही प्रॉब्लेम्स घेऊ याच्या बेसिसवर. प्रॉब्लेम्स म्हटल्यापेक्षा आपण इथं काही एक्झाम्पल घेऊ, कुठले तरी कंपाऊंड आपण फॉर्म करू. बघा आता कसे कंपाऊंड फॉर्म करायचे. काही होमवर्क सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती पाहायला मिळेल, ते कम्प्लीट करून तुम्हाला सेंड करायचं आहे. पण त्याच्या अगोदर ह्या ज्या रिएक्शन्स आहेत ह्या पाहायच्या आहेत आता. सो नाउ फर्स्ट पॉइंट when alcohol, मग आता अल्कोहोल साठी एक घेऊ आपण C2H5OH. इथेनॉल when treated with CH3 C double bond O single bond O single bond H, याला म्हणायचं इथेनॉल. when reacts with ethanoic acid, ethanoic acid. कार्बोक्सिलिक ऍसिड साठी नेम पाहतोय. जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिडचं नेम करणार तेव्हा OIC यूज करायचं सफिक्स म्हणून आणि इथं कार्बन मापायचे किती? 2 आहेत म्हणून इथेनॉइक. 3 असते 1 2, 3 असते तर प्रोपॅनिक 1 2 3, 4 असते तर ब्युटॅनिक, सो ऑन. ओके, सो इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 फक्त हिस्टरिफिकेशन पाहतोय, पण कसं? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पाहिजे, त्यावेळेस तुमचा कंपाऊंड प्रोड्यूस होईल. काय होईल? OH आणि H हा इथाइल ग्रुप इथं. सो नाव काय मिळणार आहे तुम्हाला? CH3 C double bond O single bond O single bond C2H5. याचं नाव असणार आहे इथाइल. इथाइल. ओके, इथाइल इथॅनोएट. OATE. OATE that is the suffix for ester plus H2O. ही झाली तुमची एक रिएक्शन. ओके, नेक्स्ट रिएक्शन घेणार आहे आपण. ही झाली तुमची अल्कोहोल साठी. त्याच्यानंतर असणार आहे फिनॉल साठी. फिनॉल साठी काय असणार आहे? एक्सप्लेन करू शकता रिएक्शन. व्हेन इथेनॉल अँड इथेनॉइक ऍसिड रिएक्ट्स विथ ईच अदर इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, दॅट इज द कॅटलिस्ट, प्रोड्यूस इथाइल इथेनॉएट प्लस वॉटर. ओके, नेक्स्ट इथं जर समजा आपण एक आणखी कंपाऊंड घेतला फिनॉल,
when treated with, that is इथे एक कंपाऊंड घेऊ आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तर घेतला, इथेनॉइक ऍसिड घेतला, बट आपण एक दुसरा कंपाऊंड घ्यायचा प्रयत्न करू. इथं बेन्झोइकच ऍसिड घेऊ आपण, किंवा इथं असं कन्सिडर करा बेन्झोइक ऍसिड घ्या किंवा कुठलंही घ्या एखादा, CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. ओके, हा इस्टर H पॉझिटिव्ह कंडिशन कॉन्सन्ट्रेटेड वालीच आहे. सो फॉर्मेशन ऑफ H2O प्लस CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड benzene. So there is phenyl इथॅनोएट. एक ध्यानात ठेवायचं, जेव्हा नेमिंग दिलं जातं ना इस्टरचं, तेव्हा हा जो काही ग्रुप आहे, हा ग्रुप तुम्हाला सफिक्स द्यावा लागतो. C डबल बॉन्ड O वाला जो काही कार्बन आहे, C डबल बॉन्ड O हा जो काही कार्बोनिल बॉन्ड आहे त्यालाच म्हणायचं OTE, आणि इकडे पाहिजे दोन कार्बन आहे म्हणून इथॅनोएट. आल्या लक्षात? म्हणून OATE कोणाला सफिक्स लावायचा, दोन कार्बन म्हणजे C डबल बॉन्ड O असेल तिथं. पुन्हा सांगतो एकदा, C डबल बॉन्ड O इस्टर मधला C डबल बॉन्ड O जो आहे तर त्यामधला C डबल बॉन्ड O, आणि हा नेमिंग कसं करायचं, इस्टर मध्ये C डबल बॉन्ड O असेल तर तिथं कार्बन वापरायचे 1 2 म्हणून इथॅनोएट. सो 3 प्रोपॅनोएट 4 ब्युटानोएट या तऱ्हेने नेमिंग येतो. बाकीचा तुमचा फिनाइल अल्काइल जे काही रिंग असेल त्या तऱ्हेने. मग हा झाला तुमचा अल्काइल इस्टर, आणि हा असेल तुमचा फिनाइल, किंवा याला आपण म्हणू शकतो अराइल अल्काइल इस्टर. ओके, हे झाले तुमचे एक कॉमन एक्झाम्पल्स. ओके, सो नेक्स्ट, मग आता हिस्टेरिफिकेशन तर झालं. मग ही एकच रिएक्शन आहे का हिस्टेरिफिकेशन साठी? तर तुम्ही इस्टर आणखी वेगळ्या एका रिएक्शननी करू शकता. त्यासाठी एक बेसिक रिएक्शन मी घेणार आहे. ती रिएक्शन असणार आहे, आता तुम्ही बघू शकता. हे तर अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिडची तर झाली आहे रिएक्शन, बट आणखी एक रिएक्शन आहे. देयर इज व्हेन अल्कोहोल, किंवा त्याला असे म्हणू शकतो अल्कोहोल और फिनॉल व्हेन रिएक्ट्स विथ अनहायड्रेट. ओके, म्हणजे आणखी एक फर्स्ट रिएक्शन, फर्स्ट झाली आपली अल्कोहोल प्लस COH ग्रुप कार्बोक्सिलिक ग्रुप. दुसरी झाली फिनॉल प्लस कार्बोक्सिलिक ग्रुप. आता थर्ड आणि फोर्थ रिएक्शन बघू आपण. ही झाली फर्स्ट, ही झाली सेकंड. थर्ड वाली कोणासोबत असणार आहे, तर थर्ड वाली जी काही रिएक्शन असणार आहे तुमची, तर ती रिएक्शन असणार आहे तुमची अनहायड्रेट सोबत. थर्ड वाली रिएक्शन इथं सांगतोय मी. सो अल्कोहोल प्लस अनहायड्रेट, अल्कोहोल प्लस अनहायड्रेट. ओके, सो नाउ लेट्स सी व्हाट हॅपन. काय होते व्हेन अल्कोहोल, खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे बाबू, लक्ष द्या इकडे. व्हेन अल्कोहोल प्लस अनहायड्रेट असतात कसे, तर त्या या तऱ्हेने असतात. आता पहिली रिएक्शन रिव्हर्सिबल होती, हा दोन्ही रिएक्शन रिव्हर्सिबल होत्या, पण आता अनहायड्रेटची जी रिएक्शन आहे ती रिव्हर्सिबल नाही. सो व्हेन अल्कोहोल and anhydride, okay, another alcohol सारखा जे ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप, anhydride reacts with each other produce. आता ही रिएक्शन होते कशी, खूप मस्त रिएक्शन आहे, सुंदर सुबक रिएक्शन आहे. पुन्हा हा एवढा जो काही ग्रुप आहे हा एवढा कट करायचा आणि हा ग्रुप इथं नेऊन टाकून द्यायचा या ऑक्सिजन. काय होणार आहे तिथं, सो सिंपल मध्ये तुम्हाला कंपाऊंड मिळतो तिथं R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R C डबल बॉन्ड O R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि हा ऑक्सिजन कोणाला अटॅच आहे R ला, म्हणजे तो काय झाला तुमचा इस्टर. कारण इस्टर म्हटल्यानंतर R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड. आलं लक्षात? सो दॅट इज युअर अल्काइल इस्टर. अँड अगेन आता इथं ग्रुप कुठला तयार होतो, तर हा जो काही ऑक्सिजन निगेटिव्ह आहे कोणाला अटॅच होईल, पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला. सो नाउ दॅट इज युअर पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. सो काय मिळणार आहे तुम्हाला, R C डबल बॉन्ड O
सिंगल बॉन्ड H, हा होईल तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड. हा काय होईल कार्बोक्सिलिक ऍसिड. समजा जर आपण इथं घेतलं, सो इथं एक एक्झाम्पल घेऊ. थर्ड रिएक्शन, हे थर्डचा टाइप आहे बरं, थर्ड रिएक्शनचा टाइप आहे. अल्कोहोल आणि नॉन नायट्रेट साठी पाहतोय आपण. सो याच्यावरचं एक्झाम्पल, ही तर आपली झाली बेसिक रिएक्शन. सो एक्झाम्पल बघा, सिंपल मध्ये काय होणार आहे, इथं घ्यायचं आहे तुम्हाला इथेनॉल. काही नसलं तर इथेनॉल घ्यायचं म्हणजे एक्झाम्पलला रे तुम्हाला माहित आहे इथेनॉल म्हणजे अल्कोहोल, अल्कोहोल म्हणजे शुद्ध मदिरा, मदिरा म्हणजे दारू. ओके, सो नाउ ऍसिडिक ऑन हायड्रेट काय होणार आहे प्रोड्यूस. सो इथेनॉल प्लस ऍसिडिक ऑन हायड्रेट reacts with each other, formation of, okay, slightly temperature पण लागते इथं थोडंसं. ओके, सो प्रोड्यूस बघा आता होतं काय नेमकं, काय होणार आहे, पुन्हा तीच रिएक्शन. थोडा राज्य करा, इंग्रजांची नीती वापरायची. काय होणार आहे, इथं तुम्हाला प्रोड्यूस होणार आहे काय, तर इथं प्रोड्यूस होईल तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH झालाय. म्हणजे हा ऑक्सिजन कुठे अटॅच करेल, या कार्बन मध्ये. ओके, आणि हा अल्काइल ग्रुप होईल या ऑक्सिजनला अटॅच. मग काय मिळणार आहे तुम्हाला बघा, CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C2H5. काय होईल याचं नाव, याचं होईल इथाइल इथॅनोएट. मस्त असं स्टाईल मध्ये नेम द्यायचं, त्याचं नाव काय झालं इथाइल इथॅनोएट. ओके, आता एक रिएक्शन आणखी पाहणार आहे आपण. कुठल्या ग्रुप साठी पाहणार आहे, सिंपल अल्काइल ग्रुप काढायचा आणि फिनॉल तिथे यूज करायचा. काय होणार आहे फिनॉल साठी बघा, when phenol treated with acidic on hydrate formation of, ओके, आता होतं काय हे थोडंसं खूप इम्पॉर्टंट. आता होणार काय का, इथं एक सिंपल वॉटर मॉलिक्यूल, सॉरी हा हायड्रोक्सी ग्रुप, आणि हा जो काही कार्बन आहे हा कार्बन डायरेक्टली अटॅच होईल या ऑक्सिजनला. काय मिळणार आहे तुम्हाला, तिथं मिळणार आहे काय मिळणार आहे, सिंपल मध्ये CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड बेन्झीन. सो व्हॉट इज द नेम, फिनाइल इथेनॉएट. आणि याचं नेक्स्ट नेम काय असणार आहे, हा असणार आहे तुमचा ऍसिडिक ऍसिड. So now that is when phenol, दिसतंय ना, phenol reacts with acidic anhydride. हाच मॉलिक्यूल आहे तो acidic anhydride in presence of टेम्परेचरची सहसा गरज नसते. बट काही जे काही अनहायड्रेटचे रिएक्शन आहे ते विदाउट टेम्परेचर पॉसिबल नसतात. नॉर्मल थोडंसं हिटिंग द्यावं लागतं, मोर दॅन रूम टेम्परेचर. ओके, नॉट मॅक्सिमम, म्हणजे थोडंसं टेम्परेचर द्यावं लागतं तिथं. आता काय झालं, सो ऍसिडिक अनहायड्रेट formation of phenyl ethanoate and acetic acid. So now that is over. Another 4 type of reaction पाहिली आपण. एक ध्यानात ठेवायचं, इथे रिएक्शन लिहितोय मी. कुठली लिहिली आपण आता, फिनॉल प्लस ऑन हायड्रेट. तिन्ही चारी रिएक्शन ने आपण काय करतोय, इस्टरच बनवतोय. म्हणजे हे दोन्ही रिएक्शन काय देतात, हे देतात तुम्हाला इस्टर, हे गेले तरी इस्टर मिळणार, आणि ह्या दोन्ही रिएक्शन तुम्हाला काय देतात, काही काय देतात इस्टर. आले का लक्षात, ध्यानात ठेवायचं नाही. आता शेवटची एक रिएक्शन घेणार आहे आपण, म्हणजे त्या रिएक्शनच्या बेसिसवर आपण पाहणार आहे नेमकं होतं काय. सो लास्ट आणखी एक हा असणार आहे रिएक्शनचा टाइप. ते सुद्धा काय देणार आहे तुम्हाला, इस्टरच देणार आहेत. ते सुद्धा काय प्रोड्यूस करतील, इस्टरच प्रोड्यूस करतील. ओके, सो हाऊ दे प्रोड्यूस द इस्टर, सिंपल मध्ये अल्कोहोल. ओके, आता हा शेवटचा टाइप आहे. सो हे सुद्धा तुम्हाला म्हणजे फर्स्ट झाली, सेकंड झाली, थर्ड रिएक्शन अल्कोहोल अनहायड्रेट, फोर्थ रिएक्शन फिनॉल अनहायड्रेट, फिफ्थ नंबरची रिएक्शन असणार आहे तुमची अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोल
plus acyl halide produce ester. Alcohol plus acyl halide produce ester. So now let's see what happened. काय असणार आहे? सो अल्कोहोल कुठला आहे तुमचा? इथेनॉल C2. एक बेसिक रिएक्शन घेऊ याच्यासाठी ROH प्लस. आता हे खूप इम्पॉर्टंट रिएक्शन. ओके, ती मी अशी लिहितो. ROH बेसिकच आहे. बेसिक रिएक्शन ROH प्लस इथं असणार आहे तुमचा असिल हलाइड. आता असिल हलाइड म्हटल्यानंतर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड X इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज अ स्ट्रॉंग बेस. पायरिडीन इज अ स्ट्रॉंग बेस. हे ध्यानात ठेवायचं. ओके, सो ही रिएक्शन आहे. आता ही रिएक्शन सुरू असताना होतं काय? ओके, आता खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली रिएक्शन तुम्हाला अशी पाहायला मिळते आणि हा ऑक्सिजन डायरेक्टली अटॅच करतो कार्बोनिल कार्बनवरती. कारण कार्बोनिल कार्बन जो असतो पॉझिटिव्ह असतो. ओके, आता कार्बोनिल कार्बन का बरं पॉझिटिव्ह असतो? त्याच्या मागे खूप जबरदस्त रिझन आहे. हा जो आहे हा कार्बोनिल बॉन्ड आणि हा झाला तुमचा कार्बोनिल कार्बन. आता ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.5, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5. मग कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, किती आहे? 2.5. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन जास्त. मग ऑक्सिजन सर्व इलेक्ट्रॉन. कार्बनचे इलेक्ट्रॉन कोण उडतो? ऑक्सिजन. म्हणजे कार्बनवरती कुठला चार्ज होईल? पॉझिटिव्ह. म्हणून कार्बन आणि कार्बन इज अ पॉझिटिव्ह. ओके, सो नाउ what happened? There is the formation of ROC double bond O single bond R plus HX. So now that is our ester. आलं का लक्षात? आणि सेम रिएक्शन होईल तुमची फिनॉल सोबत. सो नाउ फिनॉलला मी घेतो AROH प्लस RC double bond O single bond X in presence of again pyridine. ओके, आता इथं थोडंसं टेम्परेचर लागते, इथं टेम्परेचरची गरज नाही. ओके, सो नाउ दॅट इज युअर फिनॉल अल्कोहोल. दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली सांगतो. असिल हलाइड आणि हा सुद्धा तुमचा असिल हलाइड. खूप इझी आहे, खूप फालतूपणा आहे हा. सो काय होतं बघा, हा H and X formation of HX, and now there is this oxygen directly attached to the carbonyl carbon. What we get? We get RC double bond O single bond O single bond R. Sorry, Ar. कुठला असणार आहे तिथं? Ar. अराइल ग्रुप घेतला ना आपण, aromatic. So now that is aryl alkyl ester. And here is alkyl ester. बघा काय झालंय? When phenol reacts with acyl halide, हा halide ग्रुप आणि हा हायड्रोजन हे दोघे निघून गेले. काय झाले ते? H आलंय का लक्षात? आणि त्याच्यानंतर दुसरी रिएक्शन आहे फिनॉल प्लस acyl halide फॉर्मेशन ऑफ HX and again aryl halide. मग आता ह्या रिएक्शन कुठल्या आहे? याच्यासाठी एक रिएक्शन घेणार आहे मी. हे तर बेसिक झालं आहे. या दोन्ही रिएक्शन काय आहेत तुमच्या? या दोन्ही रिएक्शन आहेत बेसिक्स. पण या पहिल्या रिएक्शनचं एक्झाम्पल मी इथं घेतो. ओके, काय असणार आहे? सो नाउ दॅट इज युअर इथेनॉल किंवा प्रोपेनॉल C3H7OH. दॅट इज युअर प्रोपेनॉल. अल्कोहोल when reacts with CH3 single bond Cl. So acyl chloride when phenol reacts with acyl chloride, that is propanol. When propanol reacts with acyl chloride, formation of whatever this hydrogen chloride हलाइडच्या जागी Cl ठेवा. इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. आता पायरिडीन आहे का? खूप इम्पॉर्टंट आहे. पायरिडीन दॅट इज अ स्ट्रॉंग बेस. मग सो एक बेस असताना दुसऱ्या बेसचं काम करा. हे पण आहे, हे एवढं डिटेल मध्ये लवकर कोणाला सांगत नाही किंवा कोणी सांगत नाही. सो बघा, हा पायरिडीन हा खूपच स्ट्रॉंग बेस. ऍक्च्युअली पायरिडीनचं स्ट्रक्चर जास्त आहे. So now that is your pyridine.
मग आता हा पायरिडिन आहे काय? पायरिडिनचा जो नायट्रोजन आहे याच्याकडे लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि आतमध्ये पाय बॉन्ड सुद्धा आहेत. मग पाय बॉन्ड असेल म्हणजे नायट्रोजन वरती जो काही निगेटिव्ह चार्ज असेल हा कसा असेल? जास्त असेल. आणि नायट्रोजन वरती जो निगेटिव्ह चार्ज असेल आणि तो जर जास्त असेल म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल. इमॅजिन करा मी जे बोलत आहे ते. सो पायरिडिन इज अ स्ट्रॉंग बेस. पायरिडिनचं स्ट्रक्चर कसं या तऱ्हेनं. मग नायट्रोजन आहे, नायट्रोजन कडे लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, नायट्रोजन कडे लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन तसाच तो जो निगेटिव्ह आहे मागे एरोमॅटिक म्हणजे होकेल रूल सारखं जे काही होकेल रूल आहे त्यासारखे इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होऊन राहिले म्हणजे लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन प्लस पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन सुद्धा आहेत त्याच्याकडे. आणि ह्या दोन्ही गोष्टी सुरू असताना याचाच अर्थ असा की सर्वात जास्त इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे दिसून राहिले, नायट्रोजन कडे दिसून राहिले. त्यातच त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.0 म्हणजे ते पण खूप जास्त. म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज कसा आहे? खूप जास्त आहे. आणि नायट्रोजन कडे जर निगेटिव्ह चार्ज जास्त असेल म्हणजे तो H पॉझिटिव्ह आहे स्वतःकडे काय करणार आहे? ऍब्स्ट्रॅक्ट करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. मग तो कुठला H पॉझिटिव्ह आहे अट्रॅक्ट करतो? तर हा अल्कोहल. मग जर याने अल्कोहलचा H पॉझिटिव्ह आयन अट्रॅक्ट केला तर हा ऑक्सिजन कुठे अटॅक करेल? तर हा ऑक्सिजन होईल निगेटिव्ह. कारण H पॉझिटिव्ह आयन तर निघून गेला म्हणजे ऑक्सिजन करायला निगेटिव्ह. हा ऑक्सिजन डायरेक्टली अटॅक करेल या कार्बोनिल कार्बनवर. मग कार्बोनिल कार्बन जर या ऑक्सिजन कडे अट्रॅक्ट झाला तर हा बॉन्ड काय होईल? ब्रेक. म्हणजे हा H पॉझिटिव्ह आणि हा Cl म्हणून ते तुम्हाला देतील HCl. झालंय. आणि नंतर काय मिळणार आहे तुम्हाला? प्लस C3H7O C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. याचं नाव काय असणार आहे? प्रोपाइल इथेनॉल. व्हॉट इज द नेम? सुंदर सुपर प्रोपाइल प्रोपाइल इथेनॉल. हे झालं त्याचं. मग अजून हा HCl आणि हा उर्वरित पायरिडिन हे एकमेकाचा पिच्छा सोडत नाही. तिथे एक सॉल्ट प्रोड्यूस होतो. आलं का लक्षात? दोघांना मिळून म्हणजे HCl आणि पायरिडिन रिएक्ट विथ इच अदर प्रोड्यूस NH4Cl. म्हणजे NH4Cl सारखं म्हणू शकतो. इथं Cl आणि आणखी इथे हायड्रोजन म्हणजे अनस्टेबल कंपाऊंड त्याला आपण म्हणतो सॉल्ट. पण तो तुमच्या बुक मध्ये दिलेला नाही कारण रिएक्शन आपली इथपर्यंतच आहे त्याच्या पुढे. आलं लक्षात? सो पुन्हा याचं एक्झाम्पल घेऊ आपण. ही झाली बेसिक रिएक्शन आणि याचं एक्झाम्पल हे. ओके. आता या रिएक्शनचं एक्झाम्पल सिंपल मध्ये इथं ठेवा फिनॉल, इथं ठेवा Br, इथं ठेवा CH3 इथाइल ब्रोमाइड. काय प्रोड्यूस होणार आहे तिथं? सो HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड. इथं काय प्रोड्यूस होईल? इथं होईल CH3 सर आणि इथं काय होणार आहे? सर इथं येईल तुमची बेन्झीन रिंग आहे ना. सो बेन्झीन रिंग चांगली काढायची घरच्या सारखी सोनू वायरी सारखं काम नाही करायचं. सो नाव त्यात काय होणार आहे? व्हेन फिनॉल ट्रीटेड विथ असिल ब्रोमाइड. हा असिल ब्रोमाइड बघा कसा झालाय पुन्हा तेच रिएक्शन. व्हेन फिनॉल ट्रीटेड विथ असिल ब्रोमाइड हा हायड्रोजन इथून काटायचा. इंग्रजांची नीती वापरायची. HBr झाला HBr फॉर्म आणि ऑक्सिजन डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल कार्बन व्हिच प्रोड्यूस अराइल अल्काइल इस्टर. मग याचं नाव काय असणार आहे? हा झाला तुमचा इथॅनोएट. मग तुम्ही डायरेक्ट नाव कसं दिलं? मी डायरेक्ट हा ग्रुप पाहणार 2 कार्बन म्हणून इथेन. C डबल बॉन्ड O आहे म्हणून इस्टर मधला OAT म्हणून इथेनॉल. मग हा राहिला म्हणून तुमचा फिनाइल किंवा बेन्झाइल इथेनॉल. ओके. सो या तऱ्हेनं तुमचा तो इस्टर असणार. ओके. या झाल्या रिएक्शन. कुठल्या रिएक्शन पाहिल्या? अल्कोहोल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोड्यूस इस्टर. फिनॉल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड ऑल्सो प्रोड्यूस इस्टर. अगेन अल्कोहोल प्लस एसिडिक अनाइड, अल्कोहोल प्लस अनहाइड्रेट they produce the ester. Phenol plus anhydride also they produce the ester. Alcohol plus acyl halide produce ester. And last वाली पाहिली ही वाली रिएक्शन फिनॉल प्लस acyl halide produce ester. So ह्या सर्व रिएक्शन्स या सर्व रिएक्शन्स आपण पाहतो. यासाठी जे काही होमवर्क असेल ते तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल. सो ह्या रिएक्शन लिहून घ्या आणि एक्सप्लेन करा.
ओके, कारण तुम्हाला माहिती आहे 50% मार्क रिएक्शनच्या इक्वेशनला आहेत, बट 50% मार्क्स हे तुम्हाला एक्सप्लेनेशनला सुद्धा आहे, म्हणून एक्सप्लेनेशन सुद्धा विसरायचं नाही. ओके, बाकीच बघू आपण नंतर.